छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू छत्रपती शाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व समाजसुधारकांना मी वंदन करते, ज्यांच्यामुळे आम्ही राजकारणामध्ये आलो आणि एक नवीन स्फूर्ती, नवीन प्रेरणा, नवीन अस्मिता ज्यांनी दिली ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांनाही मी अभिवादन करते, वंदन करते. व्यासपीठावरती आपण मगाशी ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं ते आपले सभापती श्री राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे, मंत्री महोदय आशिष जयस्वाल, त्याचबरोबर आपण लोकलेखा समितीचे अध्यक्ष या नात्याने ज्यांचं विचार ऐकले ते ज्येष्ठ आमदार श्री विजय वडेट्टीवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे आपले सचिव अधिकारी श्री भोळे, श्री आठवले, श्रीमती तळेकर, श्री शिवदर्शन साठे, सर्व माझ्यासमोर उपस्थित असलेले विविध समित्यांचे अध्यक्ष आणि आमदार आणि बांधवांनो आणि भगिनींनो, सगळ्यात प्रथम आजच्या या कार्यक्रमाला आपण बराच वेळ उपस्थित झालात आणि आपण सगळेजण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वाट पाहतोय. परंतु तुमच्यावरती जे अध्यक्ष म्हणून आणि सदस्य म्हणून ज्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत त्यांचं मी पहिल्यात प्रथम अभिनंदन करते. आणि तुमच्यापैकी प्रत्येकजण सिनियर आमदार आहे, खूप तुमचं काम आहे, सगळे तुम्हाला ओळखतात, तरीही मी इथे आपल्या नावाचा उल्लेख करू इच्छिते आणि आपण सगळ्यांना जर का अभिवादन केलं तर जरा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण एक वेगळा सत्कार घेऊया. लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, या सगळ्या संयुक्त समित्यांची नावं वाचते मी. अंदाज समितीचे अध्यक्ष माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल कुल, संतोष दानवे आहेत का, पंचायत राज समितीचे श्री संतोष दानवे, अभिनंदन सगळ्यांचं. रोजगार हमी योजना समितीचे सुनील शेळके, उपविधान समितीचे श्री प्रतापराव पाटील चिखलीकर, अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष नारायण कुचे, अनुसूचित जमाती कल्याण समितीचे श्री दौलत दरोडा, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती श्री सुहास कांदे, महिलांचे हक्क व कल्याण समिती श्रीमती मोनिका राजळे, इतर मागासवर्ग कल्याण समितीचे अध्यक्ष श्री किसन कथोरे, अल्पसंख्याक कल्याण समितीचे श्री मुरजी पटेल, जोरात टाळ्या वाजतात मुरजी पटेल, मराठी भाषा समितीचे श्री आशुतोष काळे, या संयुक्त समित्यांचे अध्यक्षांचं नावं घेतली. आणि विधानसभेच्या सुद्धा समित्या वेगळ्या आहेत. आता त्यात कामकाज सल्लागार समितीवरती तर राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेतच, विशेष अधिकार समिती श्री नरेंद्र बोंडेकर, विनंती अर्जाचे अण्णा बनसोडे तर आता उपाध्यक्ष आहेतच, आश्वासन समितीचे रवी राणा, नियम समितीचे ॲडव्होकेट नार्वेकरांकडेच ती कमिटी असते, सदस्य अनुपस्थिती कमिटी डॉक्टर किरण लहामटे, अनुपस्थित समितीचे सदस्य अध्यक्ष उपस्थित आहेत त्याच्याबद्दल विशेष अभिनंदन. अशासकीय विधेयके व ठराव समिती चंद्रदीप नरके नाही आहे. सभागृहाच्या पटलावर तदर्थ समिती जी आहे ती अण्णा बनसोडे. बाकीच्या सगळ्या विशेष अधिकार समिती जी आमची परिषदेची प्रसाद लाड दिसत नाही आहे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर आश्वासन समितीचे प्रवीण दरेकर अध्यक्ष आहेत, तेही अनुपस्थित दिसत आहेत. बाकी आशिष जयस्वाल, धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अशी तदर्थ अशी संयुक्त समिती. आज आपण सदस्य असणारे पण सर्व सभासद उपस्थित आहात आणि या कमिट्यांच्यामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी काम केलेलं आहे आणि काहींना हे काम आहे त्याची कल्पनाही आहे. बऱ्याचशा वेळेला पहिल्यांदा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना ही समिती म्हटलं की असं वाटतं की काय त्या समितीचं असणार, आपल्या जिल्ह्याच्या कमिट्या असतात तशाच या कमिट्या आहेत किंवा काय. परंतु मी आपल्याला जरूर सांगू इच्छिते की या कमिट्या म्हणजे एक मिनी विधानमंडळ किंवा एक छोटंसं
आपल्या विधानसभा परिषदेचंच प्रतिबिंब पडेल अशा प्रकारचं कमिटीचं कामकाज असतं. कमिटीचं कामकाजाचे नियम तुमच्यातल्या काहींना माहिती आहेत, पण काही नवीन आहेत त्यांना सांगायला पाहिजेत की या कमिटीचं सगळं कामकाज जे असतं ते गोपनीय असतं. म्हणजे कुठेही मीडियामध्ये त्याच्या बातम्या देणं किंवा बाईट देणं हे शक्यतो अध्यक्ष कमिटीचे करत नाहीत, किंवा त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग बाहेर पाठवणं हे सुद्धा आपण करत नाही, कारण तसा नियम आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटलं की बाबा तो आपण नियम बदलायला पाहिजे तर आपल्याला तो आधी निर्णय घ्यायला लागेल, पण त्याच्यावरती अध्यक्ष सभापती आमचं सगळ्यांचा जे अनुभव आहे आत्तापर्यंतचा पाहिला, तर जोपर्यंत या समितींचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत ती कमिटीचा अहवाल जो आहे तो पटलावर ठेवला जात नाही, आणि तो जोपर्यंत पटलावर ठेवला जात नाही तोपर्यंत त्यातली सगळी जी प्रोसिडिंग्ज असतात, अंतर्गत जे कामकाज आहे ते गोपनीय कामकाजाप्रमाणे चालवलं जातं, आणि त्यामुळे त्याचा कुठलाही उतारा किंवा त्याची कुठली माहिती जी असते ती आपण औपचारिकरित्या त्याचं बातम्या देत नाही. परंतु आपली कमिटी येणार आहे ही बातमी सगळ्यांना कळते, आपण कुठे भेट देणार आहोत याची माहिती अनेकांना कळते, आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या सदस्यांनी, आपल्या सचिवांनी एक प्रश्नावली केलेली असते, आणि या प्रश्नावलीमध्ये जवळजवळ 30-40 प्रश्न चांगले विचारलेले असतात की ज्या प्रश्नांमधून योग्य ती माहिती आपल्याकडे येते, आणि त्याच्यामधून कामकाजाची सूक्ष्म आणि सखोल तपासणी होऊन जनतेच्या हिताचं संरक्षण होतं. या समित्या काय काम करतात? 1 वर्ष 1.5 वर्ष सारखी बातमी पूर्वी येत होती आणि आताही 4-6 महिने येत होती की कमिट्या नसल्यामुळे कामकाज जे आहे तेवढं होत नाहीये. तर या कमिट्यांचं कामकाज म्हणजे एका अर्थाने मी असं म्हणेन की शरीरामध्ये जसं रक्ताभिसरण होतं तसं हातापायापर्यंत रक्त आणि नसा जे काम करतात तसं संचेतना, संवेदना, आणखीन प्रत्यक्षातलं कामकाज ह्या कमिटींच्या प्रभावामुळे आणि दबावामुळे होत असतं, ही वस्तुस्थिती आहे. कारण जे अधिकारी अनुभवी आहेत, विशेषतः प्रशासनातले, त्यांना या कमिटीचं महत्त्व चांगल्या प्रकारे माहिती असतं. आणि आम्ही ज्या कमिट्यांवरती कामकाज मी स्वतः केलं, अंदाज समिती, त्याचबरोबर महिलांचे हक्क आणि कल्याण समिती, आणि विशेष म्हणजे विशेष अधिकार समितीची प्रमुख म्हणून मी काम करू शकले. अर्थात पक्षाने तेवढी संधी दिली, आणि तशी या प्रकारची संधी जेव्हा प्रमुख म्हणून मिळते त्यावेळेला अर्थातच प्रत्येक ठिकाणी ते प्रमुख होण्यासाठी पण बरेचसे लोक इच्छुक असतात, पण तरी आपल्यावरती जेव्हा ही वैधानिक जबाबदारी येऊन पडते त्यावेळेला मला लक्षात आलं की विशेष हक्क समितीचं आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेचसे अधिकारी जे होते ते आमदारांचं सहकार्य करत नव्हते, किंवा आमदारांचे फोन उचलायचे नाहीत, किंवा आमदारांचे त्यांनी एखादा प्रश्न मांडला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. अशा प्रकारचे अनुभव आज सुद्धा आमदारांना येतात, आणि मग आमदाराला जे वाटत असतं आमदारांना की मला जे करायचंय त्याच्यासाठी मला प्रशासनाचं सहकार्य मिळालं पाहिजे, तेवढं ते सहकार्य मिळत नाही असं सुद्धा निदर्शनाला येतं. आणि मग आपल्या आमदारांची अवस्था, एक जुना सिनेमा होता, काहींना आठवत असेल, अल्बर्ट पिंटो को क्यू गुस्सा आता है, कारण तो सारखा आमदार रागवलेलाच असतो मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कारण कोण ऐकत नाहीये, बँक अधिकारी ऐकत नाहीये, पोलीस असं उत्तर देतो, SP सांगतो की मला मंत्र्यांच्या स्वागताला जायचंय, त्यावेळेला आपण कशासाठी आहोत हा प्रश्न आमदारांना पडतो. तर जेव्हा आम्ही 22 जिल्ह्यांमध्ये मिटिंग घेतल्या आणि सगळीकडे आढावा घेतला त्या खूपशा गोष्टी लक्षात आल्या की प्रोटोकॉल जे आहे ते RDC आणि त्यांनी अंतिम निर्णय पालकमंत्री अनौपचारिकरित्या घेत असतात, आणि त्यामुळे मग आमदारांच्या ज्या तक्रारी येतात की आमचंच नाव का नाही का नाही का नाही, तर त्याला शेवटी मला आठवतंय बोळेसाहेब की आम्ही सूचना दिल्या होत्या की एखाद्या आमदाराचं नाव नसेल तर विभागीय आयुक्त आणि RDC त्यांची ती अंतिम जबाबदारी धरावी, आणि त्यांची ती जबाबदारी आहे की प्रोटोकॉलप्रमाणे सगळी नावं ही छापली गेली पाहिजेत. तरी सुद्धा त्याच्यात बरंचसं राजकारण येतं. परंतु काही कमिट्यांच्या मीटिंग मला आठवत आहेत, आणि आपले इथे जे अधिकारी आहेत व्यासपीठावरती, आणि अतिशय सक्षम आणि अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आणि प्रश्न त्यांनी विचारलेले असतात. फक्त आपण ज्यावेळेला सदस्य 12-15 सदस्य उपस्थित असतात आणि प्रश्न 30-40 असतात, तर त्या क्रमानेच प्रश्न आपण विचारले तर ते चांगले पडतात, नाहीतर शेवटच्या प्रश्नच आधी पहिला विचारतो एखादा, आणि मग काय होतं की त्या अधिकारी मग त्याच्यामधून काहीतरी थातूर मातूर उत्तर देतात. परंतु कमिट्यांची कार्यपद्धती म्हटलं तर प्रश्नोत्तरं, त्याची लेखी उत्तरं त्यांच्याकडून आलेली असतात, ती आपण सांगतो सदस्यांना. आणि मी आत्ताही सांगेन अधिकारी वर्गाला माझी विनंती राहील की त्या प्रश्नांची उत्तरं काय त्यांनी दिलेली आहेत ती लेखी जर का पाठवली असतील तर ती आधी आमदारांना मिळाली पाहिजे, जेणेकरून ती वाचून ते त्या कमिटीच्या मीटिंगसाठी येऊ शकतील. आणि अतिशय अभ्यासू आमदार आपल्या विधिमंडळात आहेत की ज्यांचं मी पाहिलं की अतिशय चांगले प्रश्न विचारतात, आणि इतकंच नव्हे तर अधिकाऱ्यांची ओळख होण्याच्या आधी
सगळे आमदार एक 15 मिनिटं स्वतःची अंतर्गत कमिटीची मीटिंग घेतात. त्याचा फायदा असा होतो की प्रत्येक आमदाराला काय बोलायचंय, काय विचारायचंय त्याच्याबद्दल त्यांना अंदाज लागतो. त्याबद्दल दुसरं एक माझं निरीक्षण आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये काही जण अधिकाऱ्यांची अनिच्छा असते येण्याच्यासाठी म्हणून. मग अशा वेळेला त्यांच्या वरिष्ठांना जेव्हा आपण बोलावतो किंवा परत परत निरोप देऊन ते जर का आले नाहीत तर आपण त्यांना पत्र देतो, नाही तर चीफ सेक्रेटरींना सांगतो जेणेकरून ते उपस्थित राहतील. आणि त्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की आपल्या कमिट्यांच्या कामकाजानंतर एखाद्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याची शिफारस झाली असेल तर तशा पद्धतीने अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. काही वेळेला तर मला आठवते की आमच्या बैठका ज्यावेळेला झाल्या त्याच्यामध्ये 2दा-3दा असं झालं की तो अधिकारी निवृत्त व्हायला आला कीच फक्त यायचा आणि सांगायचं की मी आता उद्या निवृत्त होणार आहे, म्हणजे त्याच्यावरती कारवाईच काही होणार नाही म्हणून. त्यामुळे आम्ही आधी विचारायला लागलो की याची निवृत्ती कधी होणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्या भराभर कमिट्याच्या तारखा घेऊन आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथे न्याय करण्यासाठी जर का आपण भूमिका घेतली आणि आपण अहवाल जर का दिला तर त्या अहवालाच्या वरती ॲक्शन टेकन रिपोर्ट सुद्धा घेता येतो आणि त्या ॲक्शन टेकन रिपोर्ट हा शासनाला बंधनकारक असतो. त्याची अंमलबजावणी आपल्याला मला तरी 70-80% ठिकाणी त्याची अंमलबजावणी झालेली दिसून आली. आणि त्याच्यामुळे जे त्या जिल्ह्यांमधले चाणाक्ष आणि चांगले अधिकारी असतात ते कमिट्यांना खूप घाबरतात. कमिटी येणार म्हटली की सगळं ते व्यवस्थित करून ठेवतात. आम्ही ज्याला तदर्थ कमिटीवर गेलो, आदिवासी मुलींच्या शाळेच्या संदर्भात विमल मुंदडांच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती, आम्हाला असा अनुभव आला की आमची महिला आमदारांची कमिटी जाणार म्हटलं की सगळे आदिवासी आश्रमशाळे साफ झालेले, भाज्या भरपूर ताटामध्ये, चांगल्या चांगल्या सतरंजा, चांगली चांगली भांडी. मग आम्ही कमिटी गेल्यावरती असं करायचो, आठवले साहेबही होते त्याला काही मीटिंगला, की आम्ही कुठे जाणार आहे सांगायचो नाही, फक्त नंदुरबारला जाणार असं सांगायचं किंवा कुठे जायचं तर धडगावला जाणार सांगायचं आणि तिथे गेल्यावरती रूट आपण करायचा. त्याच्यासाठी आधी 2-3 सदस्यांनी माहिती काढून घ्यायची जेणेकरून अचानक त्या आश्रमशाळांमध्ये गेल्यावर आमच्या लक्षात आलं की सगळी बाथरूम्सचे सगळ्या तिरपा प्रवाह जात होता, कौलं उडालेली होती, जेवण काय जेवले मुलांना विचारलं तर ते सकाळी पण तेच मटकीची उसळ खाली, संध्याकाळी पण मटकीची उसळ खाली, मुलांची पोटं बिघडतील नाही तर काय होईल. असं खूप गैरव्यवहार आपल्याला सापडतात आपण तिथे गेलो तर. आणि दुर्दैवाने काही वेळेला आपण हे करू नये म्हणून सुद्धा काही शक्ती काम करत असतात आणि तशा वेळेला आपण आपल्या दबावापासून कसं बाजूला राहायचं हे मी तुम्हाला काही शिकवायची मला आवश्यकता वाटत नाही. कारण कुठल्या गोष्टीचा दबाव घ्यायचा नाही आणि कुठल्या गोष्टीचा दबाव घ्यायचा हे तुम्हाला बरोबर कळतं, म्हणूनच तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेले आहात, त्याच्याशिवाय निवडूनच आला नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की या कमिट्यांवरती काम करणं एका बाजूला खूप समाधानाचं, खूप आव्हानात्मक आणि विशेषतः आपल्या जिल्ह्यात आपण कमिटीचे सदस्य म्हणून जातो. तर मी तर पुणे जिल्ह्यात काम करते इतकी वर्ष, तर कमिटीचा सदस्य म्हणून गेल्यावरती असणारी भूमिका आणि एरवीची भूमिका याच्यामध्ये ताबडतोब वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी तुम्हाला जास्त रिस्पेक्ट द्यायला लागतात, जास्त सहकार्य करायला लागतात आणि कामाच्या मध्ये सुद्धा त्याच्याबद्दलची त्यांची आन्सरेबिलिटी किंवा उत्तरदायित्व वाढतं. असं या कमिटींच्या संदर्भातलं काम आहे. विनंती अर्ज समितीची मी पदसिद्ध समिती प्रमुख आहे. त्यातलं एक छोटं उदाहरण मला सांगायचं आहे, तुम्हाला काय सिक्रेट सांगायला काय हरकत नाही आहे. शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब येईपर्यंत मला आता खिंड लढवायची आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. तर त्यामुळे हा वेगळी चिठ्ठी आहे. ती माजी आमदारांची कमिटी जी आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत विजय गव्हाणे, रामभाऊ गुंडिले सरचिटणीस आणि अतुल शहा हे पण इथे सभागृहात आहेत. तर पण आपण माजी आमदार कमिटीचा अध्यक्ष झालात म्हणून टाळ्या वाजवा की मला प्रश्न पडतोय त्याच्यामध्ये जे आहे ते. त्याच्यामुळे माजी होणं काही एवढं आपल्याला आवडणारी गोष्ट नाही आहे कोणालाच. तर या सगळ्या मुद्द्यांच्यावरती विनंती अर्ज समितीकडे मला अर्ज आला होता. कोकणातलं रत्नागिरीमधलं कोदवली नावाचं धरण आहे तिथे आणि जवळजवळ 4 वर्ष तो विनंती अर्ज समितीकडे अर्ज फिरत होता आणि आमच्या पक्षाचे नसले तरी आमच्या विधान परिषदेचे सदस्य असलेले भाई जगताप आणि उस्नबानू खलीफे त्यांनी माझ्याकडे वारंवार अर्ज दिले होते. आणि मी ज्या वेळेला त्याच्या संदर्भामध्ये मग माननीय एकनाथजी शिंदे यांना पत्र दिलं की 8 कोटी रुपये या धरणाच्या दुरुस्त्यांसाठी मिळाले तर ताबडतोब त्या पाण्याचा उपयोग लोकांना होऊ शकेल आणि त्या कामाची सुरुवात होईल. आणि आम्ही अंतिम बैठक घेतली की आता अहवाल सरकारकडे द्यायचा आणि त्या बैठकीमध्येच अधिकारी जाऊन
उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन निर्णय करून 8 कोटी रुपयाची ऑर्डर आणूनच त्यांनी ती मीटिंग समाप्त केली आणि ताबडतोब ते 8 कोटी रुपये त्यांना रिलीज झाले, ते काम सुद्धा सुरुवात झालं. आणि हे विनंती अर्ज कमिटीमध्ये 4 किंवा 5च सदस्य असतात, पण अशा कमिट्या काही काही चांगल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो आणि लोकांचा विश्वास विधिमंडळावरती वाढतो. पिटिशनरलाही स्वतःचं म्हणणं मांडता येतं आणि त्या अण्णा बनसोडे यांच्याकडेही विधानसभेकडे विनंती अर्ज समिती आहे. तर अशा कमिट्यांचा पण आपण उल्लेख करून घ्या, कारण आपली एक नेहमीची तक्रार सगळ्यांची स्वाभाविकपणे असते की आमच्या प्रश्नांना वाव मिळत नाही. आमच्या लक्षवेधी लागल्या तरी असतात लक्षवेधी प्रत्येकाच्या 12, 15, 13, 14 आणि एखादी लक्षवेधी फक्त चर्चेला येते. तर मग ज्या प्रश्नांना वाव मिळत नाही तर ते प्रश्न तुम्ही त्याची आश्वासनं असतील तर ती अंमलबजावणी झाली की नाही आपण पाहू शकतो. त्याचबरोबर विशेष हक्क समितीकडे काही देऊ शकतो की ज्याच्यात स्पेसिफिक उदाहरणं आहेत की तिथे हक्कभंग झालेला आहे, आमदार म्हणून आपल्याला काम करण्यासाठी म्हणून अडथळा आलेला आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आपण करू शकतो. विनंती अर्जकडे देऊ शकतो. आणि अंदाज समितीमध्ये तर अर्जुन खोतकर अध्यक्ष होते, कमिटीचे प्रमुख होते. त्यावेळेला तर आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जायचो तिथे खरोखर अशा गोष्टी समोर यायच्या वेगवेगळ्या विभागांच्या की इतक्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटींच्या मध्ये कशी दुरुस्ती करता येईल या दृष्टिकोनातून आम्हाला खूप ठिकाणी अनुभव आला. अंदाज समितीच्या बरोबर महिलांचे हक्क आणि बाल कल्याण समितीकडे कोणी एवढं लक्ष देत नाही, परंतु ताई आमचा अनुभव असा आहे महिलांचे बाल कमिटी येणार म्हटल्यावरती खूप लोक डिपार्टमेंटचे वेगाने काम करतात. आता तर लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे, त्यांचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, हॉस्टेल्स असतील वेगवेगळी, इकडे सुद्धा आपण जाऊ शकतो. मला इथे सांगायला हरकत नाही, अनुसूचित जाती जमातींच्या कमिटीवर पण मी होते आणि महिलांचे बालवरती पण होते आणि त्यावेळेला खैरलांजीची घटना नुकतीच घडलेली होती आणि त्यावेळेला अधिवेशन होऊन गेलं होतं, काहीही झालं नसतं अजून 4-5 महिने. त्यावेळेला आम्ही हा विषय महिला बाल कल्याणकडे घेतला, कारण एका महिलेवरती बलात्कार झालेला आहे म्हटल्यावरती आणि त्या प्रश्नाला तड लागायला ताबडतोब एसपींनी सत्यशोधन समिती वगैरे तिथे पाठवली आणि लोकांना न्याय मिळण्यासाठी म्हणून सुरुवात झाली. तर या सगळ्या गोष्टींच्याकडे जर का पाहिलं तर मला असं वाटतं की हा परिणामकारक कमिट्या ज्या आहेत त्यांचा उपयोग होईल. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा प्रश्न विचारतो वेगवेगळे त्या कमिट्यांमध्ये, त्याच्यामध्ये आपल्या सदस्यांमध्ये ताळमेळ हा अतिशय आवश्यक आहे. समित्यांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि निष्पक्षता महत्त्वाची आहे. एखाद्या वेळेला अपवादात्मक असा अनुभव येतो की त्या अधिकाऱ्याने त्या आमदारांना काहीतरी त्रास दिलेला असतो किंवा मुद्दाम पक्षीय भूमिकेतून त्यांनी चुकीचं वर्तन केलेलं असतं. पण त्या असं जर का लक्षात आलं समिती प्रमुखांच्या की ही व्यक्ती जी आहे त्यांनी मुद्दामच त्या आमदाराला काही त्रास दिलेला आहे, तर तुम्ही अपवादात्मकरित्या चौकशी करत असताना याची दखल घेऊ शकता आणि पाहू शकता, पण त्या विषयाशी संबंध पाहिजे त्या गोष्टीचा जो आहे, तर हे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण अपेक्षा व्यक्त केली की राज्याबाहेर आणि परदेशामध्ये सुद्धा दौरे करण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. राज्याबाहेर दौरा आपण करू शकतो. आमच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार याच्यामधले अंदाज समितीचे सदस्य, विशेष हक्क समितीचे सदस्य, कर्नाटकमधले 15-15, 16-16 समितीचे सदस्य असे आलेले आहेत आणि देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे विधानसभा आहेत त्याच्यामधल्या कमिट्यांचा अनुभव काय आहे हे बघण्यासाठी म्हणून तुम्ही तिथे अभ्यासासाठी जाऊ शकता. पण अभ्यासासाठी गेल्यावरती अभ्यासच केला पाहिजे हे अपेक्षित आहे की जेणेकरून समिती प्रमुखाला आपले सगळे सदस्य शोधत बसायची वेळ की कुठे गेलेले आहेत असं तुम्ही करणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करते. पण त्याचबरोबर इतर राज्यांचे जेव्हा आमदार येतात तेव्हा आपण अतिशय चांगला संवाद त्यांच्याशी ठेवतो, त्यांना आपल्या कमिटीच्या लोकांना बोलवून घेतो. काही नियम त्यांनी स्वतः बदललेले असतात, तर ते नियम बदललेले, उदाहरणार्थ विनंती अर्जाची पूर्वी आपली कार्यपद्धती होती की एखादा अर्ज आला की पाण्याची टाकी पडायला आलेली आहे तर पुढचं अधिवेशन होईपर्यंत ते घेता यायचं नाही, कारण तो सभागृहात प्रश्न आला पाहिजे. तो आम्ही नियम बदलला आणि आता आधी प्रोसेस सुरू होते आणि नंतर सभागृहामध्ये त्याचा उल्लेख करता येतो. तर तुम्हाला योग्य वाटलं तर विधानसभेसाठी सुद्धा तुम्ही तो नियम बदलू शकता त्याप्रमाणे जे आहे ते. आणि विधानसभेतला नियम बदलला तर विनंती अर्ज आपल्याला अधिक प्रमाणात करता येईल. अजून एका कमिटीचा मी उल्लेख करणार आहे ज्याच्यावरती काही सदस्य आहेत, त्याचे माननीय राम शिंदे प्रमुख आहेत, राहुल नार्वेकरही अर्थात त्याच्यावरती आहेत, आणि ती म्हणजे आपली क्लायमेट चेंजच्या संदर्भातली एक संयुक्त समिती केलेली आहे आणि त्या कमिटीवरती सुद्धा आपलं काम करत असताना वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त तदर्थ समिती
आणि आम्ही ज्याला फिनलंडला, स्वीडनला अशा देशांमध्ये सुद्धा पार्लमेंटरी याच्यातर्फे गेलो कमिटीतर्फे, तर आम्हाला तिथे निदर्शनाला आलं की या कमिट्यांमध्ये त्यांनी फ्युचर कमिटी एक केलेली आहे. म्हणजे भविष्य काय सगळ्यांचं, याचं नाही, आपलं धार्मिक भविष्य नाही, एकूण जगताचं काय भविष्य, त्याच्याबद्दलचे सुद्धा त्यांनी कमिट्या केलेल्या आहेत, ज्याच्यामधून आपल्याला कामाची दिशा जी आहे ती मिळू शकते. सन्माननीय आशिष जयस्वाल यांच्याकडे जी कमिटी आहे त्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तांच्या अंडर असणारी जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्याबद्दलची कमिटी आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण अनेक ठिकाणच्या शहरांमध्ये जागा सरकारने दिलेल्या आहेत पण प्रत्यक्षामध्ये तिथे बेड्स मिळत नाहीत, अशा प्रकारच्या बाबी आहेत. त्याबद्दल आपण हे सगळं काम करू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे कमिटीच्या प्रमुखांना आपल्या याच्या वेळेला दौऱ्याच्या वेळेला गाडी मिळते, ऑफिस आहे वरती 18व्या मजल्यावरती, तरी मला माहितीप्रमाणे ऑफिस आहे, तिथे तुम्हाला एखादा सचिव मिळतो. आणि सदस्यांनी, आमचा तर आत्तापर्यंतचा अनुभव हा आहे की दर मंगळवार बुधवारी जर का मीटिंग असल्या तर ते सगळ्या सदस्यांनाही सोयीचं होतं. आणि आठवड्यातून 8-10 दिवसांनी दौरा जर का काढला तर त्या दौऱ्यामध्ये फक्त एक बंधन थोडं पाळायला लागतं की एकाच वेळेला 2 कमिट्या एका जिल्ह्यात जाऊ नये, की जेणेकरून त्यामध्ये गोंधळ तयार होईल, अधिकाऱ्यांची धावपळ होईल. परंतु या दृष्टिकोनातून जे थोडे सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे जिल्हे आहेत, पुणे आहे, नाशिक आहे, तर त्याच ठिकाणी जास्त दौरे करण्याबरोबर बाकीचे जे जिल्हे आहेत, नंदुरबार आहे, धुळे आहे, बुलढाणा आहे, तर सगळ्या विभागांकडे आपल्या कमिट्या सर्वदूर लक्ष ठेवतील. कारण तुमच्यासारखे चांगले पदाधिकारी त्याच्यामध्ये आहेत. तर या कमिट्यांचा एक अहवाल आपण या अधिवेशनात तर शक्य होणार नाही, पण डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत प्रत्येक कमिटीचा एखादा अहवाल आपला सादर होईल. अशा प्रकारे तुम्ही जर का कामकाज केलं तर त्या अहवालावरती तुम्हाला भाषण करता येईल सभागृहामध्ये. इतकंच नव्हे तर त्या अहवालाचे जे सगळे सारांश आणि सगळं जे सुधारणा सुचवल्या आहेत, शिफारसी केलेल्या आहेत, त्या शिफारसींची माहिती तुमच्या मतदारसंघामध्ये तो अहवाल पटलावर ठेवल्यावरती सुद्धा तुम्ही प्रमुख म्हणून देऊ शकता आणि सदस्य म्हणूनही देऊ शकता. प्रत्येक मीटिंगला कुठले सदस्य उपस्थित होते त्याची यादी सुद्धा शेवटी तारीखवार जोडलेली असते, की जेणेकरून एखादा माणूस आपल्यावर टीका करतो की तुम्ही काय केलं विधिमंडळात जाऊन, त्यांना तुम्ही ही दाखवू शकता की ह्या अहवालामध्ये दाखवलेलं आहे, मी 10 पैकी 6 बैठकांना उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही अशा सुधारणा होण्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो अहवाल दाखल झाल्यावरती मला आठवते की काही जण मीडियामध्ये जाऊनही सांगतात की आम्ही अशा पद्धतीने अहवाल केलेला आहे, आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत आपण देऊ शकता. फडणवीस साहेब, बाजीप्रभू देशपांडेच्या भूमिकेत मी होते, तुम्ही दोघं येईपर्यंत खिंड लढवायची आणि त्यामुळे तुम्ही तर त्याच्यामुळे तुम्हाला जरा काहींना मनात संशय असेल की मी आपलं स्वतःचं रेटून घेते का काय, पण माझा दोघांवरती 100% विश्वास होता की येतो म्हटले म्हणजे येणार. त्याच्याबरोबर जेवढे शक्य होते तेवढे मुद्दे मी सगळे आपल्यासमोर मांडले आणि तुम्ही फार शांतपणाने, म्हणजे विधान परिषदेचे सदस्य शांतपणे ऐकतीलच, त्यांना इलाज नाहीये, पण विधानसभेचे सदस्य असून तुमच्या चेहऱ्यावर जे काही सकारात्मक भाव होते त्यामुळे माझा लोकशाहीवरचा विश्वास वृद्धिंगत झालेला आहे. एवढं सांगून 2 शब्द संपतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.